जेजुरीमध्ये माऊलींचा पालखी सोहळा सध्या मुक्कामी आहे। मात्र पालखी तळावर वारकऱ्यांची मोठी गैरसोय सध्या पाहायला मिळतेय। शासनाकडनं कोट्यवधींचा निधी खर्च होतोय, पण प्रत्यक्षात मात्र अवस्था दयनीय असल्याचं समजतंय। वारकऱ्यांना चिखलातनं वाट काढावी लागतेय। याबाबत वारकऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा केली, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। बांधकाम विभागाच्या उप अभियंता स्वाती दहिवाल यांनी वारकऱ्यांची तक्रार ऐकायला नकार दिल्याचं बोललं जातंय। त्यांच्या वाहनाच्या काचा बंद होत्या। पत्रकारांनी सुद्धा त्यांना विचारणा केली, पण त्यांनी ना काच खाली केली ना काही उत्तर दिलं। काय झालं आता? तुम्ही ते मॅडमशी बोलत होता। त्याला आहे ना तिथं त्याच्याकडनं पुरम थोडं नका सपोर्ट तरी करून द्या म्हटलं। बरं, मग बोलले का ते तुमच्याशी? नाही बोलल्या काही, नाही नाही बोलले। तुम्ही गाडीच्या काचेच्या तिथे उभे होता ना, खिडकीच्या हो, मध्ये? हो. बोललेच नाही का तुमच्याशी? नाही बोलल्या त्या अशा तिथं गाडी घेऊन गेले। बरं. टाकते नाही तर नाही टाकते असं काय बोलले नाहीत ना। हो 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 बरं सगळं चिकल आमच्या टाका। बरं, काय अडचण काय येते तिथं? तिथं आता चिकलच आहे, तिथं कसे लोक हे हां. करणार, इच्छानं कशी झोपणार। बरोबर आहे। PWDचं मला सांगता येणार नाही, परंतु नगरपालिकेने तर तात्काळ तिथं मुरुम टाकून डस्ट टाकून लेवलिंग करून घेतलंय। नगरपालिकेकडनं इथनं विद्युत व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।